नमस्कार मंडळी, मी अर्थातच नलेश प्रभू. आपण थंबनेलमध्ये आजचा विषय बघितलाच असेल. चाणक्य देवेंद्र फडणवीस, महानायक देवेंद्र फडणवीस, विधानसभा इलेक्शन 2024चे महानायक देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस 6 महिन्यापूर्वीचे देवेंद्र फडणवीस आणि भाजपा, जिथे त्यांना फक्त 17 सीट मिळाल्या होत्या महायुतीला 48 पैकी, आणि कट टू नोव्हेंबर 2024, 23 नोव्हेंबर 2024, जिथे मेजॉरिटी, असंभवनीय अशी मेजॉरिटी त्यांना मिळालेली आहे. 233 सीट्स 288 पैकी महायुतीला मिळालेल्या आहेत. आणि ह्या सर्व यशाचे जर कोण कारण असतील तर ते एकच, महानायक देवेंद्र गंगाधर फडणवीस. देवेंद्र फडणवीस, चाणक्य, महायुतीच्या विजयाचे चाणक्य देवेंद्र फडणवीस. मंडळी, लोकसभा इलेक्शनला जी परिस्थिती होती त्याच्यामध्ये ओन्ली 17 सीट्स त्यांना मिळाल्या होत्या महायुतीला 48 पैकी. तिकडनं हा 233चा प्रवास 288 पैकी हा खूप मोठा प्रवास देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अलायन्स पार्टनर्स सोबत गाठलेला आहे. नक्कीच हा प्रवास कठीण होता आणि मला वाटतं त्याच्यामध्ये खूप मोलाची अशी कामगिरी महायुतीच्या विजयामध्ये त्यांनी बजावलेली आहे. एकंदरीत जर आपण बघितलं असेल, लोकसभेचा जो व्होट शेअर होता तर त्यामध्ये फक्त 1 ते 1.5% फरक होता महायुती आणि महाआघाडी यांच्यामध्ये. पण हा 1 ते 1.5% फरक जो आहे तो भरून काढायचा आणि त्यापेक्षा जास्त थोडी मतं मिळवायची, त्यासाठी खूप जास्त काम महायुतीला करणं गरजेचं होतं. आणि ते महायुती सरकारने मागच्या 6 महिन्यामध्ये नक्कीच केलेलं दिसतं आहे. त्यांनी एकंदरीत 2 गोष्टीवरती फोकस केला आहे. एक तर आपला व्होट शेअर जो आहे तो वाढवता येईल, कसा वाढवता येईल याकडे त्यांनी लक्ष दिलं आहे. त्याचबरोबर समोरच्या पार्टीचा, ऑपोजिशन पार्टीचा व्होट शेअर कसा कट डाऊन करता येईल ह्याकडेही त्यांनी बऱ्यापैकी लक्ष दिलेलं आहे. पहिला जो विषय आहे व्होट शेअर वाढवण्याचा, त्यामध्ये बघाल तर लाडकी बहीण यासारखी गेम चेंजिंग योजना महायुती सरकारने आणलेली आहे आणि त्याद्वारे महिलांचा उत्तम पाठिंबा महायुती सरकारने मिळवलेला आहे. तर महिलांचा जो पाठिंबा आहे तो मला वाटतं नक्कीच 2 ते 3% आसपास असेल, जो महायुतीला थोडं पुढे घेऊन गेला आहे. प्लस दुसऱ्या साईडला आपण दुसऱ्या पॉईंटबद्दल बघायला गेलं तर ऑपोजिशन पार्टीचं जे व्होट शेअर आहे ते कट डाऊन करण्यासाठी त्यांनी बरेच पार्टनर्स त्यांच्या ऑपोजिशन पार्टीच्या व्होट शेअरमध्ये तयार होतील असे याकडे लक्ष दिलं. वंचित आघाडी असेल, मनसे असेल, तिसरी आघाडी असेल, चौथी आघाडी असेल, असे बरेच पार्टनर ह्या इलेक्शनमध्ये तयार झाले. त्यांनी प्रत्येकाने 1-1, 2-2% जरी मत घेतलं असेल तरी हा जो व्होट शेअर आहे तो महाविकास आघाडीचा 3 ते 4% खाली आला. आणि त्याचबरोबर महायुतीचा जो व्होट शेअर आहे तो लाडकी बहीण योजनेमुळे 2 ते 3% वाढला. तर हा सगळ्याचाच एकत्रित परिणाम आपल्याला जो दिसतो आहे तो महायुतीला मिळालेलं एक मोठं यश. 233 सीट्स 288 पैकी, जे भाजपाने, शिंदे सेना आणि अजित पवार यांनी कधी अपेक्षितही केले नसेल, एवढं मोठं यश त्यांना या इलेक्शनमध्ये मिळालेलं आहे. आणि या सगळ्या यशाचे सूत्रधार एकच माणूस, ते म्हणजे देवेंद्र गंगाधर फडणवीस. धन्यवाद.